शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात काम करणारं परप्रांतीय दाम्पत्य त्यांच्या मुलांसह गेल्या 2.5 वर्षांपासून शिये इथल्या एका कॉलनीत भाड्यानं राहतंय. त्यांच्या 5 अपत्यांपैकी सर्वात मोठी मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. बुधवारी सायंकाळी उशिरा तिचं अपहरण झाल्याची तक्रार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं शिरोली एमआयडीसी पोलीस श्वान पथकाच्या मदतीनं तपास करत असताना काल गुरुवारी सकाळी बेपत्ता मुलीचा मृतदेह शिये इथल्या शेतात आढळून आला होता. या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या संशयानं जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी पीडितेच्या घरी गेल्या 3 महिन्यांपासून राहत असलेल्या दिनेश कुमार साह या नातेवाईकाला संशयावरून ताब्यात घेतलं होतं. त्यानं पोलीस चौकशीत त्यानं पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींसह खुनाचा गुन्हा दाखल करून दिनेश कुमारला अटक केली. आज त्याला कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.